क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी पोलिसांची मोठी कारवाई, 71 लाखांचा अवैध गुटखा व तंबाखू जप्त। दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 71,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे। पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार दिंडोरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री 12:30 सुमारास पेठ नाशिक महामार्गावरील चाचळगाव शिवारात पोलिसांनी सापळा रचला होता। यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या टाटा कंटेनर MS05 AM 1821 या वाहनाला अडवून तपासणी केली असता त्या शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला। या कारवाईत 51,78,400 रुपयांचा गुटखा व तंबाखू साठा तसेच अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 71,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हा माल गुजरात राज्यातून कर बुडवून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी मारुती रभाजी वाळून जवळ 53 राहणार पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे चालक यास अटक करण्यात आली असून गणेश सुमंता वाघोडे राहणार जुन्नर जिल्हा पुणे वाहन चालक फरार आहे। सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 123, 274, 275, 223 व 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण भिशे, विक्रांत मांगडे, प्रमोद मंडलिक, मिलिंद पाटील, हरिश्चंद्र पालवी, बजरंग कहाटे, बाळासाहेब पानसरे, मोठा भाऊ बच्छाव आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।